नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि घरच्या साहित्यातून खूप टेस्टी नाश्ता बनवतोय, जो तुम्ही झटपट 10 मिनिटांमध्ये तयार करू शकता। इथे मी पोहे घेतलेत, अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत। नेहमी आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाड पोहे घेतो तेच घेतलेत। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 वेळा धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलंय। आता पोहे आपण असेच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पोहे सॉफ्ट होतील। तोपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करूया। तर यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात, अर्धा इंच आलं घेतलंय, यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता हे आपण कुटून घेऊया। याबरोबरच इथे मी अर्धा चमचा जिरं सुद्धा घेतलंय। हे तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता। तर हे मी असं जाडसर कुटून घेतलं। इथे पोहे सॉफ्ट झालेत। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। यानंतर यामध्ये पाव कप बेसन घालायचं आहे, पाव कप तांदळाचं पीठ घातलं आहे आणि पाव कप इथे मी गव्हाचं पीठ घातलं। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी कुरकुरीत होईल आणि बेसनामुळे चव खूप छान येते। आता यामध्ये मसाले घातलेत, पाव चमचा हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा सफेद तीळ घातले, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली। यानंतर यामध्ये कांदा घालायचा बारीक चिरलेला आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। आधी हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी यामध्ये खूप कमी लागतं, कारण पोहे ओलसर आहेत, त्याबरोबरच यामध्ये आपण कांदासुद्धा घातला आहे, त्यामुळे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे। पाणी घालून आपल्याला हे सैलसर असं पीठ तयार करायचं आहे। तर यापासून आपण आज थालीपीठ बनवणार आहोत। तर असं हे पीठ मी तयार करून घेतलं आहे, तर इथे पाहू शकता असं सैलसर पीठ मी इथे तयार केलं आहे। आता आपण थालीपीठ थापूया। तर इथे मी एक कापड ओलं करून घेतलं आहे, त्यावरती थालीपीठ असं पातळ थापून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावायचं आणि मग असं हे थापून घ्यायचं आहे। सैलसर पीठ असल्यामुळे सहज हे असं पातळ थापता येतं। तव्यावरती सुद्धा तुम्ही थालीपीठ थापू शकता, मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। याला अशी मी होल करते, म्हणजे आपल्याला यामध्ये तेल सोडता येईल। आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया। त्याआधी यावरती मी असे सफेद तीळ थोडेसे आणखी पसरवून घेते। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे, यावरती तेल घालायचं आहे। यावरती आता आपण थालीपीठ घालूया। कापडासकट हे असं तव्यावरती घालायचं आहे आणि मग कापड काढून घ्यायचं आहे। थालीपीठ जर निघून येत नसेल तर वरच्या बाजूने पुन्हा थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे। पुन्हा मी थोडंसं यावरती तेल घालते आणि आता हे आपण एका बाजूने भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊ। तर हे आता पहा एका बाजूने भाजून झालं आहे, उलटून घेऊया। खूप मस्त असा रंग आला थालीपीठाला, अगदी खरपूस दिसतंय। दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊया। पाहू शकता किती मस्त असं थालीपीठ तयार झालं आहे। घरच्या साहित्यामध्ये खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते। दोन्ही बाजूने हे असं मी खरपूस भाजून घेतलं आहे। थालीपीठ तयार आहे, काढून घेऊया।
आता मी दुसरं थालीपीठ इथे बनवून घेते, तर हे आपण तव्यावरतीच थापून घेऊ. घाईच्या वेळेस जर तुम्हाला काय नाश्ता बनवायचा सुचत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे थालीपीठ अगदी 10 मिनिटामध्ये तयार करू शकता. साहित्यसुद्धा सगळं घरी उपलब्ध असतं, असंच आपण यामध्ये वापरलं आहे. हे दुसरं थालीपीठसुद्धा खरपूस असं मी भाजून घेतलं आहे. काढून घेऊया. नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे थालीपीठ तयार करू शकता. खूपच चवदार क्रिस्पी असे थालीपीठ तयार होतात. नक्की बनवून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.